भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू मूर्तिमंत भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण मी रमाकांतरावांना शब्द दिलाय. त्यांना सांगितलंय मुलगी त्यांची नाही आमचीच आहे. घरच्या लक्ष्मीला नमस्कार करतो बघा. अहो दिघ्या काका असं काय करता? कसे आहात तुम्ही? डोळ्यात प्राण आणून तुमची वाट बघत होतो बघा. बघा ना, आता तुमच्याकडचे भाषा आणि प्रकाश आणि आमच्याकडचा ओम. त्याचं नाव काढू नको सर. असा जोडीदार पकडलायस जो लाखो करोडोत खेळेल. अंजली वहिनी छान. नाही, चेहरा बाकी भोळा वाटतो हं तुझा. घ्या मग चहा घ्या. थोडं सेट घ्या घ्या. घ्या बरं साहेब चहा घ्या. अहो फार चहा झाला हो. घ्या हो घ्या. नाही काय माहिती का, साहेबांना चहा पाहिजे ना म्हणून ते आग्रह करतात. कशाला मध्ये मध्ये बोलतोस रे? गप्पा. बोलावं लागते. आई साहेबांनी पाहिलं ना तर मला राग होतील. अहो साखरेचा चहा आहे. काय नाही, एका दिवस चालतो. घ्या हो घ्या. नाही नाही, हे बघा छोट्या साहेबांना चहा देऊ नका. अहो, सकाळपासून 6 वेळा चहा झालाय त्यांचा. 3 वेळा. तो घरी 3 वेळा कोर्टात झालेला आहे मला माहिती आहे. बोर्ड साहेबांनी सांगितलं. दिघ्या ना एक नंबरचा चमचा आहे. जा कोणाला बघ. होय. साहेब इन्स्पेक्टर साहेब आलेत. या. मिस्टर पुरुषोत्तम केळकर, हो मीच. माझ्याजवळ अरेस्ट वॉरंट आहे. मिसेस अंजली केळकर, माझी वहिनी. त्या त्यांना अटक करायला आलं. अरेस्ट कशाबद्दल? राहुल देशपांडेच्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना अटक होती. आपण माझ्याजवळ वॉरंट आहे. चला मिसेस अंजली केळकर.
हवालदार लेडी कॉन्स्टेबलला बोलवा. रूढींचे कुंपण. मिस्टर चव्हाण, मी एकदा सांगितलं ना तुम्हाला, आपल्याला ती न्यूज कव्हर करायची नाहीये. नाही, मला नाही त्याची गरज वाटत. उगाच वाद घालण्यात का वेळ घालवताय? नाही म्हणजे नाही. ठीक आहे, मी येते तिकडे. मी न्यूज सेक्शनलाच येते. हा हो, कळलंय मला. अहो पण तो मंत्री सुटला देखील त्या आरोपातून. नाही नाही, ती आजची न्यूज राहिलेली नाहीये. नाही नाही नाही, ती ब्रेकिंग न्यूज रात्री आली असती तर हरकत नव्हती, पण आता तिला फार उशीर झालाय. कीर्ती न्यूज सेक्शनला गेली. हा, तिलाच भेटा तुम्ही. हॅलो, केदार कोळी. अहो, मला काय विचारता तुम्ही? मी ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांचा का PRO आहे का? सॉरी, ठेवा ठेवा फोन. हॅलो. हां केदार, अरे मी आत्ताच आलोय. हो हो, मला माहित आहे. नाही, मला माहित आहे तू का फोन केलायस ते कळतंय मला. हे बघ केदार, मी आत्ता तुला काहीही सांगू शकत नाही, कळलं? पण इन्स्पेक्टर साहेब, अहो हे बघ केदार, आता तुझे रिपोर्टर्स इकडे कॅमेरा घेऊन पाठवू नकोस. मी खूप घाईत आहे आणि मामला खूप इमोशनल आहे. आणि मुख्य म्हणजे फार मोठ्या माणसाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कळतंय का तुला? मी कोणालाही पाठवणार नाही तितकं मला कळतं. पण इन्स्पेक्टर साहेब, ही न्यूज खरी आहे की नाही हे नक्की करण्यासाठी मी फोन केलाय. हे बघ, बातमी खरी आहे. मिसेस अंजली केळकरला अटक झाली आहे, ही बातमी खरी आहे. पण सध्या तरी ही बातमी कुठेही फ्लॅश व्हायला नको, कळतंय का तुला? आता जरी पुरूच्या वहिनीला अटक झाली असली आणि जरी ही ब्रेकिंग न्यूज असली तरी आता कुठल्याही परिस्थितीत याची वाच्यता व्हायला नको, कळतंय का तुला? काळजी करू नका, याची वाच्यता कुठेही होणार नाही. बातमी फार धक्कादायक आहे. आणि थँक्स. थँक्स. बातमी खरी आहे. म्हणजे अंजली केळकरला अरेस्ट झाली? मलाही फार वाईट वाटलं. मी कालपासून भाषाला फोन करतो, पण बोलणंच होत नाहीये. आणि आज तर ती फोनच उचलत नाहीये. स्वतःच्या बहिणीच्या लग्नात सुद्धा नव्हती ही मुलगी. कुठे गेली कुठे माझी भाषा? ए विक्रम, दिवस भरलेत का तुझे? भाषाशिवाय जगून तरी काय करू कीर्तीताई? अरे मग मर, जीव दे. पण इतरांचा जीव नकोसा का करतोयस? एक मिनिट कीर्ती. मिस्टर खंडागळे, तुझे हे काय करतोस ना, हे जाणून बुजून जर करत असशील तर हे चांगलं नाहीये.
कारण याला वेडेपणा म्हणतात. साधा वेडेपणा नाहीये हा. मनात सूड बुद्धी ठेवून तू भाषाचा पाठलाग करतोयस आणि याची फार मोठी शिक्षा मिळाल्याशिवाय तुला राहणार नाही. चल निघ रे, चाल चालता हो इथून. जातो. पण मला लग्नाला बोलवलं नाही बर्वे साहेबांनी. नाही म्हणजे पुरू सर जसे त्या घरचे जावई तसा मी सुद्धा त्यांचा होणारा जावईच ना. किमान संध्याकाळच्या रिसेप्शनला तरी. असो, आता कसलं रिसेप्शन आणि कसलं काय. पुरू सरांच्या लग्नातच त्यांच्या वहिनीला अटक होते म्हणजे गुन्हेगार कुठेही जन्माला येऊ शकतो. काय मिस्टर कोळी? चालता हो रे, चाल. तुझी फालतू बडबड मला ऐकायची नाही इथून. तुझी लायकी काय रे? स्वतःच्या गुन्ह्याचं समर्थन करतोयस तू? पैसा फेकून न्याय मिळणारी तुझ्यासारखी श्रीमंताची औलाद म्हणजे देशाच्या नावावर कलंक आहे. बरोबर आहे कीर्तिताई. कलंकित म्हणूनच जन्माला आलोय मी. तुम्हाला सांगतो, माझ्या जन्माच्या वेळी माझ्या बापानी मुंबईतले सगळे बेस्ट गायनेकोलॉजिस्ट हॉस्पिटलमध्ये हजर ठेवले होते. कारण जर तेव्हा माझ्या आईचा जीव गेला असता ना, तर माझ्या बापानी सगळ्या डॉक्टरांच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडवून रंगपंचमी साजरी केली असती. माझा जन्म गुन्हेगार फॅमिलीत झालेला आहे. आज मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो तरी सुद्धा माझ्या डोक्यावर, माझ्या माथ्यावर लिहून ठेवलंय, गोंदून ठेवलेलं आहे की माझा बाप डॉन आहे. हे झालं माझं. पण अंजली केळकरचं काय? तू तू तुझी बरोबरी अंजली केळकरशी करतोयस? का करू नये? सांगा ना कीर्तिताई, का करू नये? अहो, गुन्हेगार कॅटेगरीत आली ना ती. कुणाचा आरोप आहे? नॉन बेलेबल वॉरंट. तुला आनंद का वाटतोय रे? तू हसतोस का इतका? तेच सांगतोय मी. गुन्हेगार कुठेही जन्माला येऊ शकतो. केळकरांसारख्या सभ्य प्रतिष्ठित घरात सुद्धा तो वळचणीत दडून बसलेल्या नागिणीसारखा दबा धरून बसलेला असतो. रूढींचे कुंपण. तेच सांगतोय मी. गुन्हेगार कुठेही जन्माला येऊ शकतो. केळकरांसारख्या सभ्य प्रतिष्ठित घरात सुद्धा तो वळचणीत दडून बसलेल्या नागिणीसारखा दबा धरून बसलेला असतो. आता केळकरांच्या प्रतिष्ठेला डसलीच ना ती अप्रतिष्ठित नागिण. अजून तसं काही सिद्ध झालेलं नाहीये, फक्त अटक झालीये. तेच विचारायला आलो मी. मला अटक होणार, मला अटक व्हायला हवी म्हणून कंठशोष करत होतात तुम्ही. सगळीकडे बोंबा मारत होतात तुम्ही. पण आता अंजली केळकरला अटक झाली तरी तिची साधी बातमी सुद्धा नाही. ते तुला काय करायचंय रे? तू कोण आम्हाला शिकवणार? हो, क्षमा करा. चुकलं माझं. मी खरं तर विचारपूस करतोय. तुम्हाला नाही वाटत ही ब्रेकिंग न्यूज आहे तुमच्यासाठी? व्हॉट अ इमोशनल फॅमिली ड्रामा. अगदी मनमोहन देसाईच्या फिल्ममध्ये असतो ना तसा. थिंक, धीराच्या लग्नात वहिनीला अटक. व्हॉट अ ड्रॅमॅटिकल सिच्युएशन. अहो, खरं तर तुम्ही तुमचे रिपोर्टर्स पाठवा, क्लिपिंग्स गोळा करा. कम ऑन, कॅच द फन, एन्जॉय द सिच्युएशन. मिस्टर केदार कोळी, अहो कामाला लागा. कम ऑन, तुम्ही कोळी आहात ना, जाळं टाका तुमचं. सिक्युरिटी. अहो, कशाला सिक्युरिटीला त्रास देताय? तेही चुकलंच माझं. मिस्टर खंडागळे, आज मी तुला हिसका दाखवतोच. त्या सिक्युरिटीची हजामत करतो आणि तू पुन्हा या ऑफिसमध्ये कसा येतोस तेच बघतो. चाल चाल. वेडा झालाय की काय हा माणूस? साधारण माणसासारखा वागतच नाहीये हा. डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना याच्या? भाषाच्या प्रेमात पूर्ण ताबा गेलाय याच्या डोक्यावरचा. खरंच प्रेम करतोय हा भाषावर की ते पण एक नाटक आहे?
खरं प्रेम. विक्रम खंडागळेकडून खऱ्या प्रेमाची अपेक्षा करण्याचा मूर्खपणा कोणी करू नये. रक्तातच लबाडी भरली आहे त्याच्या. धूर्त, कावेबाज आणि खुनशी माणूस आहे. हा काय कोणावर प्रेम करील? पण कधी कधी वाटतं हा खरंच प्रेम करतोय भाषावर. सतत भाषाचाच पाठी असतो. शिव्या खातो, बोलणी खातो. मी तर थोबाडीत पण मारली त्याच्या. पण विक्रमचा हट्ट काही सुटत नाही. खरंच खरंच प्रेम करतोय की का हा भाषावर? मला वाटतं आपण काहीतरी बोलण्याकरता इथे भेटलोय नाही का? तुला फार घाई आहे? हो, कारण खूप वेळ वाया घालवलाय मी आणि या उरलेल्या वेळात मला बरंच काही करायचंय. Okay. Then tell me, what can I do for you, ma'am? तूच सांग. Anything, dear, anything. तू बोलायचं आणि मी करायचं. आणि आता जर तू वळणार असलास ना तर ही शुद्ध फसवणूक ठरेल. तू कसाही विचार कर ग, पण पैसा देणाऱ्याने ना हजारदा विचार करायला लागतो. मग तो आधी करायचा होता ना. हे आता करतोय ना मग. मग आधी का नाही केलास? अंजली, राहुल, अजून कोणीही भेटायला आलं नाही आणि येणार पण नाही. त्यांच्यासाठी काय बरंच झालंय ना, ब्यात गेली. तुरुंगातच खितपत राहून मी मेले तरी कोणाला त्याचं काहीही वाटणार नाही. कोणालाच नकोय मी, कोणालाच नकोय. अमरला देखील नकोय. अमर तर मला कंटाळलाच आहे. कधीच अमरने मला सपोर्ट केला नाही की मला समजून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. माझ्या या बर्बादीला मात्र अमरच जबाबदार आहे.